त्र्यंबकेश्वर जवळील प्रसिद्ध डुगरवाडी धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या नाशिक रोडच्या 20 वर्षीय युवकाचा पाण्याच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना गुरुवारी दिनांक 16 जुलै रोजी दुपारी घडली। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृत युवकासमोरच ही घटना घडल्याने त्याच्या 3 मित्रांना जबर मानसिक धक्का बसला। त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले। मृत युवकाचे नाव अभिजित नवनाथ पवार, वय वर्ष 20, राहणार जेल रोड, नाशिक रोड असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड येथील जेल रोड परिसरातील 7 युवक आणि 3 युवती असा 10 जणांचा मित्रमैत्रिणीचा समूह पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी डुगरवाडी धबधब्यावर आला होता। धबधब्याच्या परिसरात फिरत असताना अभिजित पवार याला पाण्याच्या खोलीचा आणि वेगाचा अंदाज आला नाही। तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला। सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करत तातडीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई कुणाल मोरे यांनी क्षणाचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी अभिजितला बाहेर काढून प्रथम CPR देत त्याचे प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। त्यानंतर स्वतःच्या खांद्यावर उचलून त्याला वर आणत खासगी वाहनातून त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित नाईक यांनी तपासणी करून अभिजितचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। ही दुर्घटना प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडल्याने त्याचे मित्र प्रणव अविनाश खेरे, जय राजेश चौने आणि रितेश अविनाश खेरे यांना तीव्र मानसिक धक्का बसला। त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टर गणेश शिंदे आणि परिचारिका पायल पडवळ यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले। दरम्यान अभिजित पवार यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित, PSI पल्लवी जायभावे, पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाने, ईश्वर गंगावणे, जीवन जाधव, प्रशांत बच्चाव नागरे यांनी घटनास्थळी पाहणी केली। किरण चौधरी यांनी मयताच्या कुटुंबियांना धीर दिला। त्या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवरे करत आहेत। या दुर्दैवी घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासन आणि वन विभागाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। पावसाळ्यात धबधबे, ओढे, नद्या किंवा पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज नसलेल्या ठिकाणी उतरू नये। अति उत्साह टाळा आणि स्वतःच्या सुरक्षेचा प्राधान्य द्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, त्र्यंबकेश्वर। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।